पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक या गजबजलेल्या बसस्थानकात मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनं महाराष्ट्राला हादरा बसला। घटना घडल्यानंतर जवळपास 24 तासानंतर ती उघडकीस आली। गेले 3 दिवस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांना गुंगारा देत होता। घटनेनंतर जवळपास 60 तासानंतर पोलिसांना मिळालेले क्ल्यूज, त्यानंतर आरोपीच्या मागावर असलेली 250हून अधिक पोलिसांची फौज, 50हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रभर केलेला तपास, डॉग स्क्वॉड, शिरूरच्या गुणाड गावातल्या नागरिकांचं शोध मोहिमेतलं सहकार्य, या सगळ्यामुळे पुणे पोलिसांच्या शोध कार्याला अखेर यश आलं। स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पोलिसांनी मुसके आवळले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार होता। त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू होतं। ड्रोन पासून ते डॉग स्क्वॉड पर्यंत शक्य असलेल्या सगळ्या मार्गांचा अवलंब करून आरोपीला त्याच्या गुणाड गावाशेजारी असलेल्या शेतात एका खड्ड्यात लपलेल्या अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेतलं। मागच्या 3 दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी कशी अटक केली, तो इतके दिवस पोलिसांपासून कसा पळत होता, तपासाला कशी सुरुवात झाली, पोलिसांना कोणते महत्त्वाचे क्ल्यूज मिळाले, त्यानंतर तपासाची चक्र कशी फिरली आणि मध्यरात्री गुणाड गावात सुरू झालेलं सर्च ऑपरेशन ते आरोपीच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम नेमका कसा होता, याचाच आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अलेक्स साळके। स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला। पीडित तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर 1.5 ते 2 तासाच्या आत वेगवेगळ्या पथकांद्वारे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली। त्याचबरोबर घटनास्थळी उभी असलेल्या बसमधील पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून ती तिथून हलवण्यात आली। त्यानंतर या बसमध्ये सापडलेल्या सगळ्या साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली। आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। पीडित तरुणीवर अतिप्रसंग केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला। त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 13 पथकं तैनात केली होती। त्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं। आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली, मात्र तो घरी नसल्याचं सांगण्यात आलं। त्याच्या मोबाईल लोकेशनचाही तपास सुरू करण्यात आला। आरोपीनं गेल्या काही दिवसांमध्ये फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात होती। आरोपीचा मोबाईल बंद झाल्यानं पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या। पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी थेट शिरूरमधील त्याचं मूळ गाव गाठलं। आरोपी हा मूळचा शिरूरमधील गुणाट या गावचा, त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी या गावात लक्ष केंद्रित केलं होतं। पोलिसांची 8 ते 10 पथकं या गावात शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आली होती। पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं कित्येक एकरांची ऊसाची शेती पिंजून काढली। गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते। अखेर गुरुवारी रात्री 10:30 वाजता पोलिसांना एक टीप मिळाली। महेश बहिरट या गावात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे गेला होता। 2 दिवसांपासून पोलिसांपासून पळत असल्यानं तो तहान भुकेनं व्याकुळ झाला होता। त्यामुळे तो महेश यांच्या घरी गेला। तिथं त्याने जेवण मिळेल का अशी विचारणा केली। त्यावेळी आपल्याला या सगळ्याचा पश्चाताप होतोय, आपल्याकडून खूप मोठी चूक घडलीये आणि आपल्याला सरेंडर व्हायचं आहे असे त्यांनी सांगितले आणि यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो तिथून निघून गेला। यानंतरच लगेच बहिरट कुटुंबियांनी पोलिसांना फोन करून आरोपी दत्तात्रय गाडे त्यांच्या घरी येऊन गेल्याची माहिती दिली। यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरली। पोलिसांनी बहिरट यांच्या घराच्या आसपासच्या परिसराला वेढा देत तपास सुरू केला। या भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्यानं तसेच बिबट्यांचेही प्रमाण जास्त असल्यानं तपासात अनेक अडचणी येत होत्या। अशातच पोलिसांना आरोपीने बदललेला शर्ट सापडला। डॉग स्क्वॉडच्या सहाय्यानं पोलिसांनी त्याचा माग काढायचा प्रयत्न केला। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हे शोधकार्य सुरू होतं। त्याच्या शर्टवरून डॉग स्क्वॉड मध्ये श्वानानं घेतलेल्या शोधामुळे तपासाला दिशा मिळाली होती। मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन या ऊसांच्या शेतावर फिरून आरोपीचा शोध घेत होता। ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे, तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये, पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत अशी घोषणा पोलिसांकडून सातत्यानं करण्यात येत होती। मात्र अखेर रात्री 1:30च्या सुमारास पोलिसांना दत्ता गाडे एका
कॅनॉल मध्ये लपलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांसह डॉग स्क्वॉड आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या एका कॅनल मध्ये झोपून राहिला होता. याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. दत्तात्रय गाडे असल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान या गुनाड गावातील ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी आपण आरोपीला पकडून दिल्याचा दावा केलाय. ते म्हणालेत की गेले 3 दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुनाड गावातले ग्रामस्थ घेत होते. रात्री 10 वाजता आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांना फोन केला आणि पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातले सर्वजण पोलिसांना मदत करत होते. पोलिसांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण होतं. पोलिसांनी माझ्या भावाला मारलं, त्यामुळे आम्ही त्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो. गुनाड गावात GPL क्रिकेट सामने भरवले जातात. त्यात चंदनवस्तीच्या भागात आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. मात्र समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार DCP निखिल पिंगळे यांनीच या शोध मोहिमेचे नेतृत्व केल्याची माहिती आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणालेत की खरं तर गुनाड गावकऱ्यांना पोलिसांचा सॅल्यूट आहे. त्यांनी शोध मोहिमेत प्रचंड सहकार्य केलंय. त्यांच्या मदतीमुळे आरोपी हाताला लागला. मागचे 24 तास आरोपीला शोधत होतो. त्याच्यासाठी शोध मोहीम राबवली आणि अखेर रात्री आरोपी दत्ताला ताब्यात घेण्यात आम्हाला यश आलं. दरम्यान या सगळ्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे संदर्भात काही धक्कादायक खुलासे झाले. आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलाय. दत्तात्रय गाडेच्या अटकेनंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या घटनेच्या तपासाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार आरोपीच्या गळ्यावर काही वळ आहेत. यावरून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. पण दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक पोहोचल्यामुळे ते होऊ शकलं नाही. याबाबत तपास करण्यात येईल. परंतु प्राथमिक माहितीनुसार त्याच्या गळ्यावर काही वळ दिसतायत, अशी माहिती त्यांनी दिली. आयुक्त अमितेश कुमार पुढे म्हणाले की गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक, स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन 2 चे वेगवेगळी पथक असं मिळून अंदाजे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागच्या 3 दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते. विशेषतः या ऑपरेशन मध्ये गुनाड गावातील 400 ते 500 लोकांचे आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले. तसेच डॉग स्क्वॉड आणि ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा मदत झाली. या सर्व प्रयत्नानंतर काल रात्री 1:10 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं असून सर्व दिशेनं पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्जन स्थळं, ST स्थानक, रेल्वे स्टेशन, बाहेरील परिसर, हॉटस्पॉट, टेकडीची ठिकाणं या सर्व परिसरांचे सुरक्षा ऑडिट करणे सुरू आहे. तसेच आरोपी दत्तात्रय गाडेला अटकेनंतर पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचंही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. मात्र अटकेनंतर आरोपीनं पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले. आरोपीनं बलात्काराच्या आरोपांचे खंडन करत संबंध हे सहमतीने झाले असल्याचा धक्कादायक दावा केलाय. अटक झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान माझं चुकलंय असं म्हणत त्याने पश्चाताप व्यक्त केलाय आणि यावेळी त्यानं आपण गुन्हेगार असल्याचंही कबूल केलंय. मात्र त्यानं तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप फेटाळून लावत आपण अत्याचार केलेला नाही, आमचे संबंध सहमतीने झाले होते असा दावा केलाय आणि यामुळे या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागले. या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.